तर फुटाफुटीच्या राजकारणामुळे राज्यातील राजकारण 180 अंशांच्या कोनात आता बदललंय। जे पक्ष एकमेकांविरोधात लढत होते तेच आता एकत्र आले। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांना श्रीरंग बारणेंनी धूळ चारली होती। त्याच बारणेंसाठी आता शक्ती प्रदर्शन करण्याची वेळ अजितदादांवर आली आहे। यावरूनच आता रोहित पवारांनी आपल्या भावासह काकांना देखील टार्गेट केलंय। जे अजित पवार गेल्या वेळी आपल्या लेकासाठी श्रीरंग बारणेंविरोधात प्रचार करत होते तेच अजित पवार यंदाच्या लोकसभेला श्रीरंग बारणेंसाठी प्रचार करतायत। जे अजितदादा 2019 मध्ये मावळात पार्थ पवारांसाठी मतं मागत होते तेच अजितदादा आता आपल्या लेकाचा पराभव करणाऱ्यासाठी मतं मागतायत। गेल्या 5 वर्षात राजकारण कसं 180 अंशांमध्ये बदललंय याचा हा उत्तम पुरावा आहे। हाच धागा पकडत रोहित पवारांनी अजित पवारांच्या दुखऱ्या नसीला हात घातला। आपल्या भावाचा पराभवाचा बदला घेण्याची भाषा करत रोहित पवारांनी अजित पवारांसह पार्थ पवार यांना डिवचले। मी माझ्या भावाला सांगतो, तुझ्या कुठेतरी मनाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जो पराभव त्या काळामध्ये तुझा झाला, दुर्दैव असं अजितदादा काल फॉर्म भरण्यासाठी आला, पण कोणाचे फॉर्म भरले त्यांनी? ज्यांनी तुला पाडलं त्याचाच फॉर्म तिथं भरला। पण तुझा हा भाव हे इथं असं आहे, सर्व कार्यकर्ते जे पुरोगामी विचाराबरोबर होते, आज त्यावेळेचा बदला आणि बारणेंना त्या ठिकाणी हद्द पार करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी निघण्यात उतरलेलो आहे। जे आपल्या विरोधात पक्ष आहे, जे उमेदवार आहेत बारणे साहेब, त्यांचा फॉर्म भरण्यासाठी कोण कोण आलं होतं? एकनाथ शिंदे साहेब होते, अजितदादा होते। काही महिन्यांपूर्वी, कदाचित 1 वर्षापूर्वी इथं एक पोटनिवडणूक झाली होती। त्या पोटनिवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते, अजितदादा एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत होते, देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते का नव्हते? पण आता सोयीचं राजकारण बघा। 2019च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभेतून निवडणुकीला उभे राहिले होते। पवार घराण्याची नेक्स्ट जनरेशन आणि अजित पवारांचा मुलगा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावेळी मावळची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती। मात्र या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा दारुण पराभव केला होता। आता रोहित पवारांनी भावाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी श्रीरंग बारणेंच्या पराभवाचा विडा उचललाय। त्यामुळे या गोष्टीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे। 2019 मध्ये मावळ लोकसभेत श्रीरंग बारणेंना 7,20,663 मतं मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवारांना 5,47,050 मतं मिळाली। पार्थ पवारांचा तब्बल 2,05,000 मतांनी पराभव झाला। जेव्हा अफजल खानाचं आक्रमण आलं होतं आदिल शहा कडून, मी आदिल शहा म्हटलं, आदिल शहा ऐकू आलंय। मावळ लोकसभेसाठी यंदा शिंदेंच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे संजोग वाघेरे असा सामना रंगतो। सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला। तर संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी मवियानं महायुतीच्या तोडीस तोड शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी आदित्य ठाकरेंसह अमोल कोल्हे आणि रोहित पवारांनी उपस्थिती लावत आपली एकजूट दाखवली। दरम्यान 10वी पास असलेले विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंची संपत्ती तब्बल 106 कोटींच्या घरात पोहोचली। बारणे कुटुंबियांची एकूण संपत्ती आहे 132,23,91,000। श्रीरंग बारणेंची संपत्ती आहे 106 कोटी 55,50,000 रुपये। पत्नी सरिता बारणेंची संपत्ती आहे 25 कोटी 68,41,000 रुपये। तर 5 वर्षात 29 कोटी 42,81,000 संपत्तीमध्ये वाढ झाली आहे। कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे विकासात्मक मुद्दे नाही, त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारची विकासात्मक पावलं उचलली नाही। माननीय पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर
मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजीच्या, अजितदादाच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार चांगल्या पद्धतीने काम करतंय. विकासात्मक कामं दाखवण्यासाठी काही नसल्यामुळे टीकात्मक ते बोलतात. प्रामुख्यानं ही इलेक्शन जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होईल हे निश्चितच आहे. आणि आता हे इलेक्शन मतदार राजांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे. आणि या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जे काही आश्वासनं दिली होती, की जे काही सांगितलं होतं, ते एकही आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत. तुम्ही जर बघितलं तर मतदार राजा सुज्ञ आहे आणि निश्चितच तो महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील अशी आम्हाला खात्री आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये झाली. आजपर्यंत झालेल्या 3ही निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुहेरी लढत झाली. मात्र या तिन्ही लढतींमध्ये शिवसेनेनं वर्चस्व राखलंय. यंदा दोन्ही शिवसेनेतच मावळसाठी घमासान बघायला मिळतंय. त्यामुळे यंदा संजोग वाघेरे श्रीरंग बारणेंना धक्का देणार का? रोहित पवार आपल्या भावाच्या पराभवाचा वचपा काढणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, मावळ.